हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो। तर बघा आता मी तुम्हाला गावाकडची मुलं कशी रांगडी असतात ते दाखवणार आहे। आणि ही माझी 3 मुलं आता ती टपाटप टपाटप एकामागे एक उड्या हाणणार आहेत। विहीर आहे 8 परसाची आणि आता ते उड्या हाणणार आहेत। तर बघूया कशी उड्या हाणत आहे। सर्वप्रथम मयुरेश हाण उडी नाचत नाचत। धबाक अशी मस्तपैकी मयुरेशनी उडी हाणलेली आहे। आणि आता रामेश्वरीने देखील उडी हाणलेली आहे। आणि आता आमची छकुबाई उडी हाणणार आहे। धबाक असे सगळे मुलं उड्या हाणत आहे। अशी असते गावाकड मज्जा। विहिरीत पोहण्याचा काहीतरी वेगळाच आनंद असतो। पटपट पटपट मयूर दादा वरती गेलेला आहे, रामेश्वरी ही वरती गेलेली आहे। पोहण्यापेक्षा यांना उड्याच हाणायला खूप मज्जा वाटत आहे। बघा आता मयुरेश नाचत नाचत उडी हाणणार आहे। आयशा धपाधप अशा उड्या मुलं हाणत आहेत। आपण बघू शकता ही मुलं कशी उड्या हाणतात। किती मज्जा येत आहे। एवढ्या साऱ्या कडक उन्हात या सूर्याच्या तडाक्यात असे मुलं गार गार पाण्यात मस्तपैकी उड्या हाणत आहे। शेतात आलेल्या दुर्गा आत्या त्यांच्याशी बोलत आहे। आम्ही इथं ऊसाची खुरपणी करत आहोत आणि इथेच मुलं पोहायला आलेले आहेत। ही आमची विहीर आहे। ही 8 परसाची विहीर आहे। खूप लांब गाडा आहे आणि विहिरीला खूप पाणी आहे। आता खूप उन्हाळा आहे तरी देवाच्या कृपेने खूप पाणी आहे हिला। पलीकडे ही एक विहीर आहे आणि इथे ह्या शेतात आमच्या एवढ्या उन्हाळ्यात ऊस आहे मस्तपैकी। वरती ही मका आहे, ऊस आहे आणि मुलं असे मस्तपैकी पोहत आहेत। असे छान छान पोहायला खूप मज्जा येते मुलांना। पाणी लागतं का मयूर तुला? तो कसा तिरका तिरका पोहत आहे। आता छकू इकडल्या साईडने आलेली आहे, ती उडी टाकणार आहे। धबाक आयशा आता रामेश्वरी उडी टाकणार आहे। असं मस्तपैकी यांचं रुटीन चाललंय। फक्त जातात उड्या टाकतात। ऍक्शन बस झाली। आता उडी टाका बरं पटकन। बोलण्याची ऍक्शन करून उडी टाकलेली आहे। आता ही डान्स करत करत उडी टाकणार आहे। आधीच उडी टाकून दिली। असं मस्तपैकी चाललेलं आहे। असे मुलं पोहत आहे। तुमच्या मुलीला पण पोहता येते। ती डबड्यावाली तुमची मुलगी बघा कशी पोहती। छान येते का पोहता तिला? छकू चांगली पोहती का? येते ना? तिने मुलं छान पोहतात। हा मग खुरपायला लागा आता लागते। आता मी खुरपायचं बस करा आता। बस करू ना व्हिडिओ। चला आता टाइम झालाय आता। हा मग खुरपा आता। मी पण येते तुमच्या सोबत। मुलांना अजिबात देखील भीती वाटत नाही। पट 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 अशा उड्या टाकतात मस्तपैकी, घाबरत नाही काय नाही। आणि अशी मस्तपैकी उड्या टाकत आहेत आणि पोहत आहेत। आपण बघू शकता हे तर तिरकी तिरकी। मयूर लागत नाही का तुला बाळ? पाणी लागतंय। वाकडे तिकडे कशाला करतो रे? शायनिंग नको ना मारू। मस्तपैकी पोहत आहे। अशी मज्जा आम्हाला देखील करावं वाटते पण आम्हाला पोहता येत नाही। मला तर पाण्याची खूप भीती वाटते। धपाधप धपाधप खूपच उड्या मारत आहेत। कसं वाटलं तुम्हाला हे सगळं? ही गावाकडली मज्जा छान वाटते का? ही शहराकड नाही बरं का पाहायला मज्जा। आणि ही गावाकडली मज्जा अशी शेतात ऊन वरती तापलेलं असताना असं गारगार पाण्यात पोहणं हे खूप भारी वाटतं। आणि शेतातलं जे वातावरण आहे ते जरा छानच वाटतं, मस्त वाटतं। असं सगळं वातावरण शेतातलं आहे। व्हिडिओ जर आवडला
तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. ओके, धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले आभारी आहे.